गोंयकार कित्याक जॉयन जायना हेंच आमकां कळना तेंचें म्हणणें आसा. ती गोंयकारांनी थोडोसो आपलो मायंडसेट हो बदलपाक जाय, कारण हांगासर आसलेले जॉब जर आमी घेतले ना जाल्यार फुडें आनीक मायग्रन्सी जी आहा पळय न्ही चड मोठ्या प्रमाणात वाडटली. कामगारांचे एक्सप्लॉयटेशन करपाक गोंय सरकार दिवपाना म्हूण मुखेलमंत्र्यांची घोशणा. इंडस्ट्री असोसिएशन्स आनी लेबर खात्या वांगडा बसका घेतल्या उपरांत मुखेलमंत्र्यांनी केले जाहीर. लेबर इन्स्पेक्टर्स खंय खास ड्रायव्ह करतले. त्याच प्रमाण सगळ्या प्रायव्हेट कामगारांक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना फावो जातली. एकूण 600 कोटी रुपया लेबर वेलफेअर आनी कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर फंड हातूंत जमा जाल्या आणि हो अमाउंट त्याच कामगारांच्या बेनिफिटाक लागून वापरतले म्हणून मुखेलमंत्री सांगतात. त्याच प्रमाण गोयच्या तरणाट्यांनी आशिल्ल्या कामांची संद घेवची म्हणून मुखेलमंत्री सांगतात. गोंयांतले भुरगे कित्याक आतां आमी जे म्हणटाले की जॉब ऑपॉर्च्युनिटी लेबर एक्सप्लॉयटेशन करपाक सोदता ताजेर कंपनी गव्हर्मेंट वील एक्ट ऑन हीट. मिनिमम वेजीस ह्यो 100% ह्यो तेंच्यांनी दिवपाक जाय. जो कोण दिना जाल्यारूय तेजेर गव्हर्मेंट लेबर कमिशनर वील एक्ट. तिसरी गजाल, आमी इंजिनियर्स किंवा सुपरवायझरी जॉब्स दीज आर नॉट दे आर अबाव द हाय स्किल्ड जॉब. ताज्याय खातीर आमी विचार करता की तांकां हाय स्किल्डच्या पेक्षा म्हणजे हाय स्किलची 560 रुपीज कितें तरी सेला मिनिमम, बट ताज्याय पेक्षा सुद्दां वयली स्केल ही तांकां दिवपाक जाय. ताज्या खातीर आमी तेंच्या कडेन उलयत आसा आनी डेफिनेटली ते आमी करूनय घेतले. चवथी गजाल वीच इज एन ट्रान्सपोर्टेशन. बऱ्याच जाणांनी सांगलो की ट्रान्सपोर्टेशन हो इशू उरता म्हणून आमी सगळ्या एसोसिएशना कडेन इंडस्ट्रीज एसोसिएशना कडेन मागला की तुमकां ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज कशा पद्दतीन सुरू करपाक जाय तें सांगा. म्हणजे फ्रॉम द मेन बस स्टँड टू द इंडस्ट्री ही ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज दिवपाची आमी ठरयल्या. पांचवी गजाल, कॉन्ट्रॅक्टर्स एपॉयंट करता आसतना तांच्यांनी गोंया भायलो कॉन्ट्रॅक्टर्स एपॉयंट करचो न्हू, निदान गोवनूच कॉन्ट्रॅक्टर एपॉयंट करचो, जेणे करून तो गोवन एम्प्लॉईज मोठ्या प्रमाणात ते करतले हेंय बी आमी लक्षांत घेतलें, तेंच्या लक्षांत हाडून दिलां. तांचें तर म्हणणें आहा की सिंपल ITI ऑपरेटर सुद्दां तांच्या ज्या फार्मा कंपनींनी जॉयन जाता फॉर देम दे आर गिवींग द पॅकेज ऑफ 8 लाख रुपीज. गोंयकार कित्याक जॉयन जायना हेंच आमकां कळना तेंचें म्हणणें आसा. तर ती गोंयकारांनी थोडोसो आपलो मायंडसेट हो बदलपाक जाय, कारण हांगासर आसलेले जॉब जर आमी घेतले ना जाल्यार फुडें आनीक मायग्रन्सी जी आहा पळय न्ही ही चड मोठ्या प्रमाणात वाडटली. आनी हेका लागून जे फिनिशींग स्कूल जे सुरू करपाक जाय म्हणजे ते फिनिशींग स्कूल हे डायरेक्टर ऑफ स्कील डेव्हलपमेंट, डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन एंड डायरेक्टर ऑफ टेक्निकल एड्युकेशन ह्या तिगांच्या मार्फत आमी करपाची तयारी दवरल्या फॉर ऑल सॅक्टर्स, नॉट ओन्ली फॉर द सिंगल सॅक्टर्स. हे सांगता आसतना टुरिजम एंड हॉस्पिटॅलिटी सॅक्टर, फार्मा सॅक्टर, शिपींग सॅक्टर किंवा कॉमर्स सॅक्टर हातूंतल्यान आमी स्किलींग खूब मोठ्या प्रमाणात करपाक सुरवात करतले. गोंयांतल्या तमाम अनएम्प्लॉयड भुरग्यांक जे ग्रॅज्युएट किंवा 10th आनी 12th जावन घरा कडेन बसल्या, जे एप्रेंटिशीप जे करतात आनी जेंच्यांनी करपाची फुडें इच्छा दवरल्या, अशा सगळ्या भुरग्यांनी की ह्या आमच्या ऑनलायन पद्दतीत किंवा ऑफलायन पद्दतीत जे कोर्सीस आसा ते डायरेक्टर ऑफ स्कील डेव्हलपमेंटा कडेन किंवा डायरेक्टर ऑफ टेक्निकल एड्युकेशना कडेन तेंच्यांनी एप्रोच करचे आनी तेंच्यांनी अशा पद्दतीच्या ह्या कोर्सीसाचो फायदो घेवचो. इन्क्लुडींग आमी आतां म्हटलां की जे इन सर्वीस आसा, म्हणजे फॉर एग्जाम्पल ITI इन्स्ट्रुमेंटेशन आसा, तो एखाद्या कंपनीत जर काम करता आसत, थंयच काम करता आसतना ताका डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन ही डिग्री कशी डिप्लोमा कसो दिवप हाज्या खातीर आमी काही इन्स्टिट्युशनांक ऑन बोर्ड घेतला आनी तेजो बेनिफिट्स हे हांवें एग्जाम्पल सांगलें, बट रेस्ट ऑल अशाच पद्दतीचे डिफरंट कोर्सीस आमी प्रायवेटान जे भुरगे शिकता तांकां अपग्रेडेशन ऑफ देर क्वॉलिफिकेशन्स हे करपा खातीर आमी ऑलरेडी ऑन बोर्ड घेतला, डिसायड केलां. ते आमी 1 जुलयच्यान आमी ते इम्प्लिमेंट करपाक लागतले. महत्वाची गजाल इज एन लेबर वेलफेअर फंड आनी कन्स्ट्रक्शन वेलफेअर फंड. लेबर वेलफेअर फंड हो 100% जितक्या कंपनींनी लेबर्स आसा तेंच्या वेलफेअरा खातीर युटिलायज जावचो. 1 तारखेच्या उपरांत ऑनलायन पद्दतीत त्या कंपनीच्याच लोकांक कंपल्सरी की त्यांच्यांनी तो लेबर वेलफेअर आपल्या लोकांक दिवचो म्हणून आमी ऑलरेडी तांकां सांगलां 100% आमी तांकां दिवपाचें प्रोविजन करतले. ऑल 16 डिफरंट टायप्स ऑफ स्किम्स आर देर आनी त्यो 16 डिफरंट टायप्स ऑफ स्किम्स ह्यो त्या सगळ्या लेबरा पर्यंत पावतल्यो. म्हणजे हावस कन्स्ट्रक्शन पासून त्यो स्कॉलरशीप पर्यंत
ह्यो येता त्या 1 जुलैच्यान तेंच्या खातीर पावतल्यो म्हणून आमच्या लेबर वेलफेअर डिपार्टमेंटान वेगवेगळ्या पद्दतीचे रिफॉर्म्स जे आसा पळय आतां आमच्या हेतून हाडपाचें ठरयल्या. कन्स्ट्रक्शन वेलफेअर फंड्स जे गोवन आमचे कन्स्ट्रक्शनान काम करतात तांकांय तेंचो खूब मोठ्या प्रमाणात काडून एप्रॉक्सिमेटली मोर दॅन 300 to 400 crores ऑफ रुपीज आमच्या कडेन ह्या दोनूय फंड्स एवेलेबल आसा. ताजें युटिलायजेशन करपा खातीर आमचे कडेन लोक हे आमचे कडेन ऑन बोर्ड येवपाक जाय. 600 crores ऑफ रुपीज ते लोकांक दिवपाक जाय म्हणून आमचे डिपार्टमेंट जे आसा ते खूब मोठ्यान काम करतले. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही 100% प्रायवेट सेक्टरांतल्या लोकांक इम्प्लिमेंट जावची म्हणून ऑलरेडी SLBC बँकेचो चेअरमॅन आज रिप्रेझेंटेटीव तेंचो आशिल्लो बँकेकूय कामाक लायल्या जेणे करून गोंयांतलो प्रायवेट एम्प्लॉईज वो विथ EPF 100% EPF ताका मेळटलो म्हणजे इन लॉंग रन तेजो एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड हो 100% ताका मेळटलो आनी त्याच बरोबर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ताका 100%. तर ती आमचें सरकार प्रायवेट सेक्टरांत कोण जॉबाक वचूंक सोदता आनी प्रायवेट सेक्टरांत कोण जॉबाक आसा इन्क्लुडींग तेंचो ESI आनी PF हे ताका दिवपाचो 100% आमचो प्रयत्न आसा. टायम टू टायम तांकां लागपी म्हणजे फर्स्ट एड टू द वर्कर, स्कील डेव्हलपमेंट फॉर द एक्वायर्ड न्यू स्कील इन्क्लुडींग हेल्थ चॅकअप तांचे जे हेल्थ चॅकअप करपाक जाय बारीक इंडस्ट्रीन सुद्दां आमी ESI आनी बाकीचे डॉक्टर्स तांकां ऑन बोर्ड घेवन सुरवात करतले. तांकां आमी हावजींग स्कीम दिवपाचें ठरयलां. तांकां डिजिटल लिटरसी दिवपाचें ठरयलां. इट इज अ मेडिकल केअर फॉर एल्डरली डिपेंडंट तांचे डिपेंडंट जे लोक आहात तांकांय दिवपाचें ठरयलां इन्क्लुडींग रिहेबिलिटेशन अलाउन्स. येता त्या 1 जुलै पासून ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा पळय न्ही आमी करतले इन्क्लुडींग द कोचिंग क्लासीस फॉर आमी पयलीं GPSC UPSC म्हणटले आतां आमी नीट आनी JEE तेच्या खातीर नॉर्म सुटले. जे प्रायवेट सेक्टरांत जे भुरगे लोक काम करतात तांच्या भुरग्यांक नीट आनी JEEचे ट्युशन्स घेवपाक सुद्दां एप्रूव्ड इन्स्टिट्युशनांतल्यान आमी तांकां येता त्या जुलैच्यानूच तो दितले तेजे फॉर्मूय एवेलेबल करून दितले. ताजो बेनिफिट्स हो तांकां मेळपाक जाय म्हणून आमचें सरकार लेबर वेलफेअर डिपार्टमेंट आमी खूब मोठ्या प्रमाणात तेजें काम हें सगळ्यांच्या पर्यंत पावोवपाचो आयचें डिसिजन आसा. आमी वेगवेगळे जॉब फेअर्स हे ते घेतल्यात पण हाज्याय फुडें खूब मोठ्या प्रमाणात अशा पद्दतीचे जॉब फेअर हे घेतले. म्हाका खात्री आसा की येता त्या काळात प्रायवेट सेक्टरांत हे मोठ्या प्रमाणात अशा पद्दतीची एम्प्लॉयमेंट्स ही जावची हाच्या खातीर आमचें सरकार हे कार्यरत आसा. आयची मिटींग ही 2 म्हयन्याच्या उपरांत परत रिव्यू मिटींग घेवन कितल्या मोठ्या प्रमाणात बदल जालो तोय पळयतले. म्हाजी समेस्त गोंयच्या तरणाट्यांक हांव आव्हान करता की जॉब ऑपॉर्च्युनिटीज जी आसा पळय ही मेळटा ती जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपूण घेवप आनी मेळटा त्या सेक्टरांत घेवप ही काळाची गरज आसा. कारण आयच्या आमी जशें म्हणटा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आसतलें किंवा न्यू टॅक्नॉलॉजी येता तशें वेगवेगळ्या पद्दतीचें काम म्हणजे क्लॅरिकल काम जें आसा पळय न्ही हें दिसान दीस कमी जायत आसा. त्या ती स्किल्ड काम हे डे बाय डे आपल्याक रिस्कील किंवा अपस्कील करून तो जॉब ऑपॉर्च्युनिटीज घेवप ही काळाची गरज आसा. ती चडांत चड म्हणजे बेकार घरा कडेन रावच्या पेक्षा अशा पद्दतीच्यो जॉब ऑपॉर्च्युनिटीज घेवन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेवप. कारण गव्हर्मेंटात सुद्दां आतां म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ही कंपल्सरी जाल्ली आसा आनी ती एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सगळ्या जाणांनी घेतली आसत जाल्यार तेजो आतां फक्त LDC आनी MTSनूच लागू जाल्या. इन फ्युचर बाकीच्याय जॉबांनी अशा पद्दतीची एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सरकार लागू करूं शकता. म्हणून म्हजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा की तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान गोंयांतल्या तरणाट्यांक की तांच्यांनी अशा पद्दतीचे कोर्सीस जे आहा हे जॉब जे आहा हे घेवचे हे सगळ्यांक रिक्वेस्ट आसा. त्या खातीर सांगलें म्हणजे प्रायवेट सेक्टरांत किंवा फार्मा सेक्टरांत येदी व्हडल्यो ऑपॉर्च्युनिटीज आसतना जॉयन कित्याक जायना जो तुका प्रश्न पडला तो म्हाकाय प्रश्न पडला. म्हणून हांवें जेन्ना म्हटलां की आमी मायंडसेट आतां बदलपाक जाय. कारण आमी जॉब घेवन म्हणजे जॉब बेकार घरा कडेन रावच्या पेक्षा आमी त्या कंपनीनी जॉयन जावप आनी देन वी कॅन ट्राय फॉर द हायर जॉब. म्हणून हांवें म्हटलां आतां आमी फॉर एग्जाम्पल आमी ITI इलेक्ट्रिशियन जर आसत आनी तो जर 2 वर्सां जर ते काम करता आसत तर आमी आतां लेबर डिपार्टमेंटाच्या मार्फत वी हॅव हायर्ड द इन्स्टिट्यूशन ऑन बोर्ड ताका ऑनलायन ताका एक्सटर्नल एग्जाम दिवन ताका डिप्लोमा इलेक्ट्रिकल दिवपाचें आनी तो एप्रूव्ड करपाचें काम हें आमी गव्हर्मेंटाच्या मार्फत डिसायड केलां. म्हणजे ताकाय सॅटिस्फॅक्शन कितें जातलें आपूण फक्त ITI इलेक्ट्रिशियन उलोवंक ना तर आतां आपूण डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर जालो आनी हें केन्ना पॉसिबल आहा तो जेन्ना थंय काम करीत रावतलो पळय न्ही रे तेन्नाच पॉसिबल आहा
म्हणजे ताका अपग्रेडेशन इन क्वॉलिफिकेशन जेका आमी म्हणटा पयलीं तें करतले. म्हणून भुरग्यांनी आपलो मायंडसेट बदलपाची गरज आसा की आपल्याक अपस्कील करपाची गरज आसा. त्या खातीर पॅकेज येदी व्हडली मेळटा आसत जाल्यार जॉयन जावप हें काळाची गरज.